लाजली जुई सांज होता, चांद गगनातुनी पाहताना. वा वा. चोरीते अंगला जाळवेली, चोरीते अंगला जाळवेली, काजवा चोरटा स्पर्शताना. लाजली जुई सांज होता, चांद गगनातुनी पाहताना. मित्रांनो, मी महेंद्र शिंदे आणि तुम्ही पाहत आहात सेन्स अँड टेस्ट. आजच्या आपल्या एपिसोडमध्ये आपल्या महाराष्ट्रातील अतिशय नामवंत कवी कल्याण कदम हे आपल्या समोर आलेले आहेत. नमस्कार सर. नमस्कार. नमस्कार सर. नमस्कार. कल्याण कदम हे रामे टाकळीचे राहणारे, नागनाथ कला विज्ञान वाणिज्य महाविद्यालयामध्ये औंढेच्या ते इंग्रजीचे प्राध्यापक आहेत. आणि मुख्य म्हणजे त्यांची ओळख अतिशय एक रसिक कवी अशी आहे. आणि त्यांनी आपल्या काव्य वाचनाने अतिशय अनेक कार्यक्रम गाजवलेले आहेत. विशेषतः विद्यार्थ्यांच्या पुढे स्नेहसंमेलनामध्ये ते कविता सादर करत असताना खूप खुलतात आणि विद्यार्थी सुद्धा त्यांची कविता खूप एन्जॉय करतात. तर अशा अनेक कविता आपल्याला आज त्यांच्याकडून ऐकायच्या आहेत. तर सर, पहिल्यांदा मी त्यांना प्रश्न करतो. सर, आपण कवितेकडे कसे वळलात आणि याची मुळं काही तुमच्या बालपणात आहेत का, विद्यार्थी जीवनात आहेत का? नक्कीच सर. माझा जन्मच ग्रामीण भागातला असल्यामुळं लहानपणी वडिलांसोबत अक्षरशः पारावर भजन करायलाही जायचो. आणि मग तिथे अक्षरशः हातावर टाळी वाजवत असतानाच माझा जो रिदम आहे तो बऱ्यापैकी झाला. आणि त्यानंतर महाविद्यालयीन जीवनामध्ये मी जेव्हा नूतन महाविद्यालय सेलू येथे प्रवेश घेतला, तर आपला माहित आहे की नूतन महाविद्यालय सेलू म्हणजे एक अतिशय नावाजलेलं गाजलेलं महाविद्यालय आहे आणि तिथला विद्यार्थी असल्याचा मला सार्थ अभिमानही आहे. तर एके दिवशी बॉटनिकल गार्डन मध्ये काही कारणाने आमचा एक तास ऑफ होता आणि मी आणि माझे मित्र काहीतरी असंच गाणं म्हणत बसलो होतो. आणि ते गाणं डॉक्टर CM देशपांडे सरांनी कुठून तरी ऐकलं. त्यांनी मला बोलावून घेतलं आणि मी साधारणतः 11वीला असताना रेडिओवर गाणं म्हणण्याची पहिली संधी मला माझ्या सरांनी दिली. त्या गाण्याचे बोल मला आजही आठवतात. ते गाणं असं होतं की सोर हिरव्या बोलीचे माझ्या अंगणी गातात, रूप रस गंध स्पर्श लाख मोलाचे देतात. आणि हे गाणं मी पहिल्यांदा रेडिओवर सादर केलं आणि मग तिथून पुढे हळूहळू लिखाण करण्याची सवय मला लागली. परंतु हे पण तेवढंच होतं की मी ग्रामीण भागातून आलेलो होतो आणि खूप मोठमोठे कवी, प्रथित यश कवी समाजामध्ये ऑलरेडी प्रस्थापित झालेले होते. त्याचं असं झालं सर की एका कार्यक्रमाच्या शूटिंगसाठी मी गेलो होतो, अर्थात प्रेक्षक म्हणून. आणि तिथे बरेचसे कवी, त्यांचं सिलेक्शन ऑलरेडी झालेलं होतं. पण कोल्हापूरचे राज साळुंखे आणि त्यांचा जो संच होता, तर मला असं सहज वाटलं की त्यांना जाऊन आपण भेटावं. आणि मी गेलो, त्यांना माझा परिचय दिला आणि मग त्यांनी मला विचारलं की तुम्ही काही लिहिता का? तर मी म्हणलं हो, मी लिहितो. आणि तेव्हा त्यांना मी एक विडंबन ऐकवलं. आणि कुठलं विडंबन होतं बरं ते? हा, मी तुम्हाला ते ऐकवतो. आता मी जसं तुम्हाला म्हणालो की मी ग्रामीण भागातला आहे, माझं बालपण अक्षरशः झोपडीमध्ये गेलेलं आहे. तर त्यावेळेस तर टीव्हीच नव्हत्या. म्हणजे एंटरटेनमेंटचं एकमेव माध्यम म्हटलं तर रेडिओ असायचे. आणि दर दिवशी सायंकाळी रेडिओवर महाराष्ट्राचे थोर सुपुत्र, थोर गायक स्वर्गीय प्रल्हाद शिंदे यांनी अजरामर केलेल्या गवळणी असतील, यांनी अजरामर केलेली भक्तिगीतं असतील, ते रेडिओवरून प्रसारित व्हायची. तर त्यातली एक गवळण अशी होती, गेला हरी कुण्या गावा, कुणाला नाही कसा ठावा, घुमेना गोकुळात पावा, गवडतो डोळा डोळा बाई डावा. ही चाल मला खूप आवडायची सर. आणि मग माझं ऑब्झर्वेशन असं होतं की माझे वडील शेतकरी होते आणि शेतकरी जीवनामधला त्यांचा जो संघर्ष होता तो मी अक्षरशः बालपणापासून पाहत होतो. तर माझ्या वडिलांचा जो संघर्ष आहे, मग तो 7-12 साठी असेल, आज सेतू सुविधा केंद्रात
चटकन सातबारा मिळते सर. त्या काळी मिळायची नाही. आणि माझ्या वडिलांना 3 लोकांकडे खूप कामं पडायची. त्यामध्ये एक ग्रामसेवक होते, एक तलाठी होते आणि सरपंच होते. अर्थात आजच्या सिस्टीमशी याचा काही संबंध नाही, पण मी विचार केला की ही चाल घेऊन आपल्या वडिलांनी जो संघर्ष केला तर तो आपल्याला या विडंबनामध्ये मांडता येईल का. आणि म्हणून ते लिहिलेलं मी विडंबन असं होतं, तलाठी गेला कुण्या गावा, सरपंचाचा नाही ठावा, ग्रामसेवक तरी दावा, लोकशाहीचा कारभार पाहावा, लोकशाहीचा कारभार पाहावा, तहसीलचा कारभार ऐसा, चपराशी ही मागे पैसा, पावेना साहेब तो नवसा, लूट होते हो भर दिवसा, न्याय मग कुठे हो मागावा, लोकशाहीचा कारभार पाहावा, नावाचे आम्ही बळीराजे, जन्मभर कर्जाचे ओझे, नावाचा डंका आमच्या वाजे, गळ्यामध्ये फास आमच्या साजे, जप्तीला कुठवर रोखावा, लोकशाहीचा कारभार पाहावा, की खादी आणि खाकीवाले आम्हावर राज्य यांचे चाले, एका हाती दंडा एक बोले, छळकून ब्यांचा नित्य चाले, आम्ही तो कुठवर सोसावा, लोकशाहीचा कारभार पाहावा, तलाठी गेला कुण्या गावा, सरपंचाचा नाही ठावा, ग्रामसेवक तरी दावा, लोकशाहीचा कारभार पाहावा. असं तुमच्या विद्यार्थी जीवनामध्ये तुम्हाला आवडलेले कवी, विशेषतः महाविद्यालयीन जीवनामध्ये, जिथं की मला वाटतं की आपण खऱ्या अर्थानं कवी बनण्याची प्रोसेस सुरू होते अनेकांच्या जीवनामध्ये, तर त्या काळामध्ये तुम्हाला आवडलेले कवी कोणते होते? त्या काळामध्ये आदरणीय फमू शिंदे सर होते. त्यानंतर खरं म्हणजे हे जे विडंबन ज्यांचं विडंबन ऐकून मी लिहिलं तर ते आहेत माजलगावचे प्रभाकर साळेगावकर सर. मी मला वाटतं पाथरी तालुक्यामध्ये बाबळगावला मराठवाडा साहित्य संमेलन झालं होतं आणि तिथे मी एक रसिक म्हणून गेलो होतो. तिथं त्यांचं काटा नावाचं एक विडंबन मी ऐकलं आणि त्यानंतर हे विडंबन मी लिहिलं होतं. अर्थात हे विडंबन सादर केल्याच्या नंतर तिथून पुढे मला ETV मध्ये ब्रेक मिळाला सर. आणि मग ETVच्या साहित्य दरबार आणि हास्यरंग या दोन्ही कार्यक्रमामध्ये सतत 3 वर्ष मी दर रविवारी माझ्या कविता सादर करत होतो. त्या अर्थानं मला खूप प्रसिद्धी मिळाली ETVच्या माध्यमातून. आणि मग साधारणतः हे ETVचे कार्यक्रम चालू असताना बऱ्याच कार्यक्रमासाठी मी स्क्रिप्ट लेखन सुद्धा केलं, पटकथा लेखन सुद्धा मी त्या काळामध्ये करत गेलो. म्हणजे टीव्हीच्या माध्यमातून तुम्ही अगदी महाराष्ट्रभर सगळ्या प्रेक्षकापर्यंत पोहोचलो. अगदी बरोबर. मला आठवतं सर, औरंगाबादला जेव्हा हे विडंबन रारम बोराडे सरांनी ऐकलं कार्यक्रमामध्ये तर त्यांनी अक्षरशः उठून मला हे विडंबन पुन्हा एकदा म्हण असं खूप चांगलं पाठबळ त्यांनी मला. एवढ्या मोठ्या माणसाची मोठीच पावती म्हणायची तुमच्या कवितेला. अगदी 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 सर, अगदी. आणि मग एकानंतर एक कविता लिहिण्याचा योग येत राहिला. काय जनरली असं आहे सर की माझा एक मित्र आहे कवी नारायणपुरी, आणि कवितेविषयी भाष्य करताना तो असं म्हणतो, कविता काय आहे तर कविता म्हणजे अस्तित्वाचे गाणे आणि स्वतःच आपली राख उधळली जाय. वा 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 वा. म्हणजे समाजकारण असेल, राजकारण असेल, त्यामध्ये असणाऱ्या काही चांगल्या वाईट रूढी प्रथा परंपरा असतील, या सर्वांवर कवी हा भाष्य करत असतो. ठीक आहे. परंतु त्याची भाष्य करण्याची प्रत्येक कवीची शैली वेगळी असते. तुमची एक यमदूतावरची कविता जे विडंबन होतं ते खूप गाजलेलं आहे. हो सर, हो सर. आणि टीव्हीच्या कार्यक्रमामध्ये ऐकलेलं आहे. हो हो. ते आमच्या प्रेक्षकांना थोडी म्हणून दाखवाल का? जरूर 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 सर. काय होतं की ते वेगळ्या स्वरूपात मांडण्याचा प्रयत्न केला. त्या रचनेचं नाव आहे यमराजाचा राजीनामा. वा वा. यमराजांचा राजीनामा. झाला असं की एके दिवशी यमराज जे त्यांचं साम्राज्य आहे त्या साम्राज्याच्या बाहेर एका जुन्या जाणत्या आत्म्याला रडत बसलेले दिसले, आणि तो निश्चितच कुण्या तरी देशातल्या नेत्याचा आत्मा असावा. आणि तो आत्मा त्यांच्याकडे गेला आणि म्हणाला, महाराज तुम्ही का रडता? आणि मग यमराजांनी अक्षरशः रडून त्यांना सांगितलं की अरे बाबा,
या नोकरीचा मला आता खूप कंटाळा आलेला आहे आणि मला असं वाटतं की ही नोकरी नकोय. तर त्या आत्म्यानं सांगितलं की महाराज याच्यात एवढं काय मनाला लावून घ्यायचं, तुम्ही सरळ जाऊन राजीनामा देऊन टाका, आम्ही असंच करतो म्हणे खाली. आणि मग यमराजांनी राजीनामा दिला आणि घेऊन ते देवांचे देव ब्रह्मदेव यांच्याकडे ते गेले. भन्नाट कल्पना आहे. हा, आणि त्यांना असं म्हणाले की युगे 28 देवा तुमच्या आज्ञेचा आदर केला, युगे 28 देवा तुमच्या आज्ञेचा आदर केला आणि रडत रडत यमराजांनी राजीनामा सादर केला. जगभरातले पुढारी, कदाचित आपल्या देशात ते वगळून आपण असं म्हणून भारतातले जगभरातले पुढारी देवा इथं झालेत गोळा, नित्य नव्या तक्रारी आणि नित्य नवा मेळा. देवा तुम्हाला काय सांगू, त्यांनी इथं काय काय धंदे केलेत, त्यांच्या मरणाचं सोडा त्यांनी माझ्या जगण्याचे वादे केले. परवा तर हद्द झाली, एक कॉल मला आला, म्हणे उद्या जन्म घेणाऱ्याच्या यादीत माझं नाव घाला. मी म्हटलं वेड्या, असं कुठं जमत असते, मी म्हटलं वेड्या असं कुठं जमत असते. तर म्हणे पैसे देतो ना दुप्पट, पैशाला काय अशक्य असते. देवा रेडा गेलाय थकून आणि दूतही मागतात राजा. ओव्हर टाइमची सजा, सखारामला आण म्हटलं ते तुकारामलाच घेऊन येतात, सखारामला आण म्हटलं ते तुकारामलाच घेऊन येतात. आणि मला तर वाटते देवा हे खाली गेले की लावून येतात. म्हणून म्हणतो देवा माझा राजीनामा मंजूर कर, आणि हे जर बसत नसेल कायद्यात तर स्वर्गात माझी बदली कर. रंभा उर्वशीच्या सोबत मला तिकडे राहू दे आणि इंद्राला पाठव इकडे, त्याला इकडची मजा घेऊ दे. ब्रह्मा म्हणाले वत्सा असा अधीर होऊ नको, ब्रह्मा म्हणाले वत्सा असा अधीर होऊ नको, स्वर्गात फार सुख आहे, स्वप्नही असं पाहू नको. इंद्राच्या दरबारावर कालच धाड पडली आहे, इंद्राच्या दरबारावर कालच धाड पडली आहे. आता तू तुझा सांभाळ बाबा, म्हैस मला पडली आहे, तू तुझा सांभाळ बाबा, म्हैस मला पडली आहे. वा वा, तुमची ही कविता भ्रष्टाचार किती सर्वव्याप्त आहे. आधी तो पृथ्वी ओलांडून म्हणजे स्वर्गापर्यंत गेलेला आहे आणि त्याची झळ अगदी ब्रह्मदेवालाही बसत आहे. 100% हे तुम्ही सांगितलेलं आहे. तर आता ह्या विडंबन काव्य आपण पाहिलेलंच आहे. येस, पण तुम्ही तुमच्या प्रेम कवितासाठीही ओळखले जातात. जरूर. जर काही तुमच्या लोकप्रिय असलेल्या अशा काही कविता आम्हाला ऐकवल्या तर आम्हाला खूप बरं वाटेल. जरूर. काय झालं सर की हे ईटीव्हीचे शो करत असताना मग मला वेगवेगळ्या महाविद्यालयांच्या गॅदरिंगचे निमंत्रण येऊ लागले. त्यामध्ये खूप मोठमोठी नामांकित महाविद्यालय होती. आणि मग जेव्हा मी पहिलं महाविद्यालयाची गॅदरिंग अटेंड केली तर तेव्हा माझ्या समोर जो प्रेक्षक होता तो अतिशय तरुण होता. आणि मग तरुण विद्यार्थ्यांपुढे जे मटेरियल आपल्याला लागतं तर ते मला निर्माण करावं लागलं. तशा कविता मला लिहाव्या लागल्या, कारण ते तरुण आहेत. तरुणांची व्याख्या जसं दादा धर्माधिकारीने आपल्याला सांगितलं होतं की बा ज्याला मरणाच्या तळाशी जीवन दिसतं त्याला तरुण म्हणतात. आणि मग अशा तरुणापुढे जात असताना त्यांच्या वयाला शोभतील अशा त्यांच्या ज्या इच्छा आकांक्षा आहेत, शेवटी सर तुम्ही आणि मी आपण दोघंही महाविद्यालयीन जीवन जगलेलो आहोत. आणि मग त्यावेळेस ती कल्पना करून की आपण फर्स्ट इयरला असताना आपल्याला कसा पाहुणा आवडायचा, तर ते कल्पना करून काही प्रेम कविताही मी लिहिण्याचा प्रयत्न केलेला आहे. आता पण प्रश्न असा होता की मी ग्रामीण भागातला आहे आणि ग्रामीण भागामधल्या संकल्पना घेऊन, ग्रामीण भागातल्या प्रतिमा घेऊन प्रेम कविता आपल्याला लिहिता येईल का, असा प्रयत्न मी सातत्यानं करायचो. आणि मग एक कल्पना माझ्या डोक्यात अशी आली सहज की बाबा प्रेम हे अमर आहे, विश्वव्यापी आहे आणि मानवी उत्क्रांतीच्या प्रत्येक टप्प्यावरती व्यक्त होत आलेला आहे. मग ते आजचा काळ असेल तर सहजपणे कुणी कुणाला तरी SMS करू शकतं, कोणी व्हॉट्सअपवर कॉल करू शकतं, कोणी ईमेल करू शकतं. पण आपण जसे जसे मागे जाऊ तसं तसं आपल्या लक्षात येतं की यार जेव्हा मोबाईल नव्हते त्यावेळेस ते लँडलाईनचे फोन होते, ते फार कमी लोकांच्या घरात ते असायचे. आणि मग त्याच्याही मागे गेलं तर साधारणतः पोस्ट कार्ड्स वगैरे होते. मी असा विचार केला की काहीच अवेलेबल नव्हतं, तेव्हा प्रेम होत नसेल का. आणि मग जर होत असेल
तर ते व्यक्त कसं होत असेल, अशी एक साधारणतः कल्पना मी केली. काय उदाहरणार्थ किंवा एक शेळ्या वळणारी मुलगी आहे आणि तिचं प्रेम जमलं एका गुराख्यासोबत. आता ही बिचारी शेळ्या वळते आणि तो मुलगा गुराखी आहे आणि मग ही व्यक्त कशी होत असतील असा एक प्रश्न होता. तर मग मला असं वाटलं की त्या काळामध्ये आमराई भरपूर होती आणि आंब्याच्या झाडाला एखादा पाड लागतो सर, आपला माहिती आहे, आणि तो उंच झाडावर तो पाड असेल आणि तो गुराखी त्या झाडावर लिलिया चढत असेल, तो पाड तोडत असेल आणि त्या मुलीला म्हणत असेल की तुझी ओटी पसर, त्यामध्ये तुम्ही पाड टाकतो, आणि हे त्याचं व्यक्त होणं होतं. आणि मग कालांतराने त्याही मुलीचं लग्न होतं, याही मुलाचं लग्न होतं, परंतु त्यांच्या ज्या आठवणी आहेत, मग ते सोबत ते शेळ्या चारणं असू देत, ढोरं चारणं असू देत, त्या सगळ्या गोष्टी आहेत, त्यामधून लिहिलेली रचना आहे. ती ग्रामीण संदर्भ सर तुमच्या सहज लक्षात येतील. पैंजण नावाची कविता आहे. कशी झाली ताटा तूट सांग राघू मैनेची, सखे यादच जाईना पायातल्या पैंजणाची, सखे यादच जाईना ऋणू झुनू पैंजणाची, होत्या बोलक्या गवेली होते बोलके शिवार, जसा फांदीवर खोपा तस सपनाच घर, खोपा मोडला मोडला मैना दाशी पिंजऱ्याची, सखे यादच जाईना पायातल्या पैंजणाची, सखे यादच जाईना ऋणू झुनू पैंजणाची, कानी बाबळीची फुलं नाकी मोरणी आराटी. आता बघा सर की आपण गरिबीची पार्श्वभूमी लाभलेली लोक आहोत. ज्या माझ्या बहिणी होत्या, कुठलंही सोन्याचं आभूषण देण्याची कुवत माझ्या वडिलांची नव्हती, म्हणून त्या काय करायचे की टोचलेल्या कानामध्ये बाबळीचं फूल, जे पिवळं फूल आहे ते त्या कानामध्ये घालायच्या, नाकामध्ये आभूषण म्हणून एखाद्या काटेरी वनस्पतीचं फूल घालायच्या. दागिने मिळायचे नाही सर, ते प्रचंड गरिबी असायची, म्हणून हा संदर्भ मी इथे घेतला होता की कानी बाबळीची फुलं नाकी मोरणी आराटी, हाती गोठणी पाटल्या बोरमाळ कापसाची, पायातल्या जोडव्याला शोभे शेंग बाबळीची, सखे यादच जाईना पायातल्या पैंजणाची, सखे यादच जाईना ऋणू झुनू पैंजणाची, होते भारीच पैंजण हौस पैंजणाची भारी, होते भारीच पैंजण हौस पैंजणाची भारी, लवाळाच्या पैंजणाला शोभे आंब्याची कुयरी, पैंजणाच्या गोंधनाला तीट काळ्या कारळाची, सखे यादच जाईना पायातल्या पैंजणाची, सखे यादच जाईना ऋणू झुनू पैंजणाची. अशी ती रचना होती सर. या तुमच्या कवितेमधून तुम्ही प्रेम तर व्यक्त केलंच आहे, परंतु जे संदर्भ तुम्ही दिलेले आहेत, म्हणजे बाबळीचं फुल असेल, काटेरी समजा दुसरं एखादं फुल असेल, आंब्याची कोयरी असेल, तर हे सगळं मला वाटतं की पूर्ण ग्रामीण चित्रच आपल्या डोळ्यासमोर उभं करतं. बरोबर. आणि आज विसरत चाललेला जो समाज आहे, पूर्वीची ग्रामीण संस्कृती, म्हणजे आज मी माझ्या विद्यार्थ्यांना कधी कधी सांगतो काही संदर्भ, म्हणजे गाडीचा नळा असेल किंवा काही असेल, तर ते खेड्यात राहणाऱ्या मुलांना मुलींनाही आज माहीत होत नाहीत. खरंच नाही. तर ह्या सगळ्या पार्श्वभूमीवर तुम्ही सगळी ग्रामीण संस्कृती तुमची कविता विद्यार्थ्यापर्यंत घेऊन येते, वाचकापर्यंत घेऊन येते. मला वाटतं की ही अतिशय सुंदर गोष्ट आहे. काय सर, कवीचं कामच हे आहे, हरवत चाललेला जो काही वारसा आहे तो त्याने टिकवून ठेवला पाहिजे. आजकाल आपण सातत्यानं वर्तमानपत्रातून विविध चॅनल्सवरून एक गोष्ट आपण सातत्याने ऐकत असतो की मराठी भाषेचं संवर्धन झालं पाहिजे. आता संवर्धन झालं पाहिजे याचा अर्थच तो आहे की लोप होत चाललेले जे शब्द आहेत ते आपल्या वापरात यावे. लोप होत चाललेल्या संकल्पना आज सहज जरी आपण बोलायचा प्रयत्न केला तर सर तुम्ही एक अवलोकन करा की पूर्वीची माणसं जेव्हा बोलायची तेव्हा त्यांच्या 2 वाक्यामध्ये साधारणतः 4 म्हणी असायच्या. पण आज जर आपण पाहिलं तर आपण अर्धा तास बोलतो पण त्याच्यामध्ये एकही म्हण नसते. आणि मग त्यामुळं जसं बैडाबाईंच्या कविता असतील किंवा आणखी बोरकरांच्या कविता असतील, ही जी मोठमोठी मंडळी होऊन गेली
त्यांनी ही जी मराठी भाषा जी एनरिच केलेली आहे, तर तो करण्याचा एक छोटासा प्रयत्न तो आम्ही करतो. सर, तुम्ही मराठी भाषेच्या लोप पावत जात असलेल्या काही शब्दांची, शब्दावलीची, म्हणींची, वाक्प्रचारांची इथं उल्लेख केला. खरं म्हणजे मी यावर नेहमीच विचार करत असतो. आपली भाषा मराठी जी आहे ती प्रमाण भाषा जी खरं म्हणजे एका अर्थानं फार संकुचित आहे. मी त्याला इथं चांगलं किंवा वाईट म्हणत नाहीये, बरोबर, परंतु ती फार संकुचित आहे. आणि खरी शक्ती जी मराठीची आहे ती ग्रामीण शब्दामध्ये आहे. अगदी बरोबर. आणि ती शब्द जर आपण वापरले तर लोक आपल्याला गावंढळ समजतात, अशिक्षित समजतात. अशा प्रकारची भीती बहुतेक लोकांमध्ये आहे. खरंच. आणि त्यांनाही शब्द बऱ्याच लोकांना माहीत असतात, परंतु या भीती अभावी ते त्या भाषेमध्ये व्यक्त होत नाहीत किंवा त्या ग्रामीण बाजाच्या शब्दामध्ये ते व्यक्त होत नाही. इथं दुसरी एक गोष्ट मला महत्वाची वाटते की जे तुकारामाचे शब्द आहेत, जे बहिणाबाईचे शब्द आहेत, जे एकूणच संत साहित्यातले शब्द आहेत, चक्रधरांचे जे शब्द आहेत आणि विवेक सिंधू यातले जे शब्द आहेत, तर ही जर सगळी शब्दावली आपल्या आजच्या मराठीमध्ये आली तर आपली मराठी भाषा किती समृद्ध होईल. ही आम्हाला तुमच्या कवितेच्या प्रेमात पाडलेलं आहे आणि आमची आणखीन एक कविता ऐकायची मनीषा होत आहे. जरूर. अशाच प्रकारची एखादी प्रेम कविता बिलकुल बिलकुल तुम्ही आणखी मला एका सांगाल का? हा, बिलकुल, अवश्य. आणखी रचना मी तुम्हाला निश्चितपणे ऐकवीन. त्या कवितेच्या विषयामध्ये दंग झालेलो असतो आणि मग कधी कधी बायकोकडे दुर्लक्ष होत असत आणि मग असं की एक विनोदी प्रसंग आणि त्यावर लिहिलेली एक रचना तुम्हाला ऐकवतो. मग बायकोला असं वाटतं कुठेतरी माझ्याकडे दुर्लक्ष होतं की काय. आणि मग ते आल्याच्या नंतर एके दिवशी तिने असा हट्ट धरला की नाही आपण आज चित्रपट पाहायला जायचं. आणि ते चित्रपटाचं नाव काढल्याच्या नंतर आमच्या परभणीचे रस्ते जगप्रसिद्ध आहे आणि त्याच्यावरून जायचंय आणि जायचंच नाही तर 3 तास चित्रपटाच्या टॉकीज मध्ये बसायचंय. खरं म्हणजे ह्या विचारांच माझ्या अंगावर काटा आला. आणि तो चित्रपट वगैरे पाहून आल्याच्या नंतर ही एक रचना मी लिहिली अशी. दिसभराच्या कामानं माझा जीव शिनलेला, घरी येताच बायको म्हणे चला सिनेमाला. दिसभराच्या कामानं माझा जीव शिनलेला, घरी येताच बायको म्हणे चला सिनेमाला. नको गडबड करू राणी धीर धर थोडा, नको रपेट घडवू मी ग शिनलेला घोडा. माझा ऐकून बहाना तिचा आवाज वाढला, घरी येताच बायको म्हणे चला सिनेमाला. तक्रार आहे बायकोची, माझं नशीब फुटक दैव माझच फिरलं, आईन जवानी तर कसं तुम्हा शिनानं घेरलं. मला वाटे कुठं रोज तुम्ही न्यावं फिरायला, कधी बागेमध्ये जावं पाणीपुरी ती खायला. दिस असो रात असो तुमचं पुस्तक वाचन, आल्या श्रावणाच्या सरी माझा मोर काढाचन. दोष नाही हो तुमचा, दोष नाही हो तुमचा, नवरा मास्तर मी केला, घरी येताच बायको म्हणे चला सिनेमाला. मराठीतला सिनेमा तिला आवडतो फार, खेळवळ त्या भाषेचा मध्ये भांडणाचा जोर. सासू सुनेचं भांडण त्यात लागलो जोरात, बोल अंतरीचे आले माझ्या सखीच्या ओठात. सिनेमात त्या सासून दिली सून पेटवून, तिला विजवाया सखी माझी चालली धावून. अग थांब ग साजनी नाही त्यात काही खरं, तिची रोखटोक धाव माझ्या काळ झाला घोर. तिची बेफामती धाव आडविली अंधारानं, एका खांबाला धडकून सखी पडली धडकन. माझा खिशाकडे हात, शेवटी मास्तर माणूस पगाराशिवाय काय करणार आहे. माझा खिशाकडे हात, पाय सखीचा मोडला, आणि आता घरी येताच बायको म्हणते नको सिनेमाला. तुमच्या या कवितेला मला खरं म्हणजे अगदी मंत्रमुग्ध करून टाकलंय. आणि नवरा बायकोचं नातं आणि कशानं भांडणं होतील काही सांगता येत नाही. खरंय. आणि कशी मिळतात हेही कळत नाही बऱ्याच वेळा. तर याचा तुम्ही चांगला प्रत्यय दिला. तर ही आम्हाला खूप कविता आवडली. धन्यवाद सर. आणखीन जर अशी एखादी जर तुमच्याकडून मिळाली आम्हाला ऐकायला तर आम्हाला खूप आनंद होईल. जरूर 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 सर. लाजली जुई सांज होता,
चांद गगनातून पाहताना. वा वा. चोरीते अंगला जाळवेली, चोरीते अंगला जाळवेली, काजवा चोरटा स्पर्शताना. लाजली जुई साज होता, चांद गगनातून पाहताना. दरवळे आज आसमंत सारा, मोहरे रात धुंदावलेली. दरवळे आज आसमंत सारा, मोहरे रात धुंदावलेली. हरपले भानवेड्या नभाचे, हरपले भानवेड्या नभाचे, लागवी चांदणे शिंपिताना. हरपले भानवेड्या नभाचे, लागवी चांदणे शिंपिताना. शीळ घालीत हा मंद वारा, भंगतो का कुणाची समाधी. शीळ घालीत हा मंद वारा, भंगतो का कुणाची समाधी. गीत गाई असे मिलनाचे, गीत गाई असे मिलनाचे, फुल तालावरी डोलताना. लाजली जुई सांज होता, चांद गगनातून पाहताना. आणि शेवट आहे सर, दृष्ट लागेल वेड्या कळ्यांनो, आवरा सोहळा सजण्याचा. दृष्ट लागेल वेड्या कळ्यांनो, आवरा सोहळा सजण्याचा. चोरीते रंग पूर्वेस कोणी, चोरीते रंग पूर्वेस कोणी, साजरी रांगोळी रेखताना. चोरीते रंग पूर्वेस कोणी, साजरी रांगोळी रेखताना. लाजली जुई सांज होता, चांद गगनातून पाहताना. तुमच्या कविता अनेक दृष्टीने लक्षणीय आहेत, परंतु त्यामध्ये मला दोन विशेष पाहायला मिळतात. एक पहिली तर ती तरुणांना खूप भावणारी आहे. जी सर. तिची अभिव्यक्ती सहज, सोपी आणि चटकन मिळणारी आहे. आणि मुख्य म्हणजे जो ग्रामीण बाज जो आहे तो त्या शब्दामध्ये तर आहेतच आहे, परंतु तुमच्या स्वरामध्ये, तुमच्या सादरीकरणामध्ये एक ग्रामीण विश्व ती घेऊन येते असं मला वाटतं. बिलकुल बिलकुल. हा कार्यक्रम संपूच नाही असं मला वाटतं, तरीही ह्या प्रेम कविता. परंतु मला आणखीन एका दुसऱ्या विषयाकडे जायचं आहे, आणि ती म्हणजे आई वडिलाकडं आजच्या पिढीचं होणारं जे दुर्लक्ष आहे त्यावर तुम्ही एका कवितेमध्ये फार भाष्य केलेलं आहे, दुसऱ्या एका रूपकातून, दुसऱ्या एका प्रतिमेतून, आणि ते फार परिणामकारक साधलेलं आहे. तर ती कविता तुम्ही आम्हाला ऐकवावी अशी माझी इच्छा. जरूर जरूर सर. हा एक फार मोठा गंभीर प्रश्न आहे. म्हणजे आई वडीलच आपल्याला नकोशी झालेत की काय, असा प्रश्न वाटायला लागतो. आणि मग सहज चिंतन करत असताना माझ्या लक्षात आलं की घरातली म्हातारी आई वडील आणि कुणबी करून थकलेली म्हातारी बैल याच्यात आज काहीच फरक उरलेला नाही. आणि मग त्या आशयाची ही रचना म्हातारी बैल नावाची एक रचना मी लिहिली सर, की या बाजारातून त्या बाजारात हेड्यांचे फटके खात फिरतात म्हातारे बैल नव्या कसायच्या शोधात. या बाजारातून त्या बाजारात हेड्यांचे फटके खात फिरतात म्हातारे बैल नव्या कसायच्या शोधात. खोबणीत रुतलेले डोळे, कपाटीस गेलेले पोट, उघड्या पडलेल्या बरगाड्या आणि उन्हाळ गोऱ्याशी घातलेली जोड. फणसाळलेल्या खुरांना पुन्हा गावाकडची, फणसाळलेल्या खुरांना पुन्हा गावाकडची ओढ. झुकलेला खांदा देतो साक्ष की जवानीत लई झोप होता. झुकलेला खांदा देतो साक्ष की जवानीत लई झोक होता म्हणून. माथ्यावरचे मोडके शिंग सांगते टकरी खेळण्याचा शोक होता. उद्या फिरेल अलगद सुरी गळ्यावर, उद्या फिरेल अलगद सुरी गळ्यावर.
क्षणभर रक्ताळेल हवा आणि भेटेल मुक्ती, पण सागुती खाऊन हाडं रस्त्यावर फेकताना हे विसरू नका, ही आम्ही तुमच्यासाठी झिजवली होती, ही आम्ही तुमच्यासाठी झिजवली होती. अशाच अगदी आपल्याला डिस्टर्ब करणाऱ्या समाज वास्तवाच्याही कविता तुमच्या आणखी आहेत. जी सर. तर आणखीन एक कविता मला आठवते, काय म्हणते, फाटलेला हवा. फाटलेला हवा. हा, ती आम्हाला कृपया गाऊन दाखवा का? जरूर जरूर. आजचं जे समाज वास्तव आहे सर, एकूणच सार्वजनिक जीवनामध्ये जगत असताना याचा अनुभव आपला पावलोपावली येतो की माणसं आजकाल एकलकोंडी फार झाली. कुणीही कुणाशी मुक्तपणे संवाद करताना दिसत नाही. झाला तो विसंवादच होतो. नसता आपल्या प्रत्येकाच्या खिशामध्ये जो मोबाईल नावाचा आजकाल जो डिव्हाइस आहे, म्हणजे अक्षरशः आजकाल घरामध्ये सुद्धा नो मोबाईल झोन बनवण्याची वेळ आपल्यावर यावी, हे अतिशय मोठं दुर्दैव आपलं आहे. आणि संवाद अतिशय संपलेला आहे सर. गर्दी आपण रस्त्यानं पाहतोय, परंतु त्याच्यामध्ये माणसं कुठे दिसत नाही. ही चालणारी फिरणारी यंत्रे ती काय असं आपलं वाटायला लागतं. आणि मग एक कवी म्हणून मला त्या गर्दीमध्ये काय वाटतं, या भावना त्या कवितेतून व्यक्त करण्याचा प्रयत्न केलेला आहे. की नसलेलं झंझट माग नको म्हणून, डोळ्यावर काळा चष्मा लावून मी चालू लागतो माणसाच्या गर्दीत. नसलेलं झंझट माग नको म्हणून, डोळ्यावर काळा चष्मा लावून मी चालू लागतो माणसांच्या गर्दीत. तर चांगल्या घरचा आंधळा म्हणून माझ्या खिशाकडे सरावतात काही सराईत हात. तर चांगल्या घरचा आंधळा म्हणून माझ्या खिशाकडे सरावतात काही सराईत हात. मी चष्मा काढून देऊ लागतो माझ्या डोळसपणाचे दाखले. मी चष्मा काढून देऊ लागतो माझ्या डोळसपणाचे दाखले. तर माझ्या समोर पसरतात काही असहाय्य हात, कुशीत कुपोषित बालकाला घेऊन. मी पुन्हा लावतो माझ्या डोळ्यावर काळा चष्मा आणि झपाट्याने चालू लागतो माझ्या घरची वाट. तेव्हा माझंच अंतर्मन मला सांगू लागतं, बघ या फाटलेल्या आभाळाला घालता येतो का एक टाका. बघ या फाटलेल्या आभाळाला घालता येतो का एक टाका. अशा आशयाची ती रचना होती सर. विडंबन कविता, आजचं समाज वास्तव प्रकट करणाऱ्या कविता, प्रेम कविता तुम्ही सारख्याच सामर्थ्याने लिहिता. आणि मुख्य म्हणजे ते तरुणांना आवडणारे असतात. आणि एक ग्रामीण बाज जपत जाणारे असतात. एक ग्रामीण वास्तवाची किनार त्या प्रत्येक कवितेला, आणि मी तर म्हणेल त्याही पेक्षा तुमच्या सादरीकरणाला आहे असं मला वाटतं. धन्यवाद सर. मला तुमचा जो तुम्ही एक नवीन उपक्रम केलेला आहे तुमच्या महाविद्यालयामध्ये, हा एक तुम्ही गाणं लिहिलेलं आणि त्याची चित्रित सुद्धा झालेलं आहे. येस सर. तर त्या एकूणच तुमच्या भागाविषयी मला काही सांगाल का? जरूर 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 सर. काय की सर, राष्ट्रमाता जिजाऊ यांचं जे व्यक्तिमत्व आहे ते सर्वांनाच प्रेरणादायी असं व्यक्तिमत्व आहे. येस. खरं तर हे गाणं मी 2005 ला लिहिलं होतं सर. आणि मग त्यानंतर काही विचार माझ्या डोक्यात आला नाही. पण याची वास्तविकता तुम्हाला असं सांगतो की यावर्षी जो योग महोत्सव झाला नांदेडला, आणि ते योग महोत्सवाची तयारी मी करत होतो, तर माझ्या लक्षात आलं की माझ्या टीम मध्ये ज्या मुली आहेत तर त्यातली त्यात सांगायचं म्हणजे सर असं आहे की त्या सगळ्या माझ्या विद्यार्थी तर आहेतच, पण त्या माझ्या मुली आहेत की त्यांना अक्षरशः माझ्या मुलींसारखी वागणूक देतो असं समजतो. त्यातली त्यात एक जी माझी खूप लाडकी विद्यार्थिनी आहे, मुलगीच म्हणा, वैष्णवी आंबोरे असं तिचं नाव, मी तिला लाडानं वैष्णव म्हणतो. तिच्या चालण्यामध्ये बोलण्यामध्ये एक वेगळा रिदम मला दिसला आणि माझ्या सहज लक्षात आलं की अरे आपलं खूप वर्षापूर्वी लिहिलेलं गाणं आहे आणि ते आपण यावर्षी करूयात. त्या गाण्याचा गीतकार मीच आहे सर, त्या गाण्याचा संगीतकारही मीच आहे. आणि मग खरं तर ही गाणं जेव्हा मी रेकॉर्ड केलं परभणीला, तर ते ऐकून बऱ्याचशा प्रशिक्षित मॉडेल्सही गाणं करायला तयार होत्या. पण मी असं ठरवलं की नाही, हे गाणं मला माझ्या स्टुडंटवर चित्रित करायचं आहे. आणि मग त्या औंढा परिसरामध्ये मी ते गाणं चित्रित केलं सर. त्या गाण्याचे बोल असे होते की मला आठवते बाई माझ्या माहेराला जाणं, शिंदखेड्याच्या वाटेनं गाव जिजाऊचं गाणं. आणि मागच्या 1 जानेवारीला माझं जे युट्यूबचं चॅनल आहे, डॉक्टर कल्याण कदम असं त्याचं नाव आहे,
आणि त्या चॅनलवर हे गाणं आम्ही रिलीज केलं आणि त्याला बऱ्यापैकी लोकांची पसंती आतापर्यंत आलेली आहे. सर, तुम्ही अतिशय सुंदर कविता आम्हाला ऐकवलेल्या आहेत आणि ही मैफल अशीच पुढे जावी असं वाटतं, परंतु वेळेचं बंधन आहे. तरीही पुन्हा केव्हा तरी आपण पुन्हा एकदा भेटूया. तुमचा हा कला प्रवास असाच पुढे जावो आणि त्यानं सगळ्या मराठी भाषिकांना, सगळ्या महाराष्ट्राला आनंदित करावं अशी मी अपेक्षा करतो आणि थांबतो. नमस्कार. नमस्कार.